मी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। तर आज आपण पत्ताकोबीची भाजी कशी बनवायची त्याची रेसिपी बघणार आहोत। पत्ताकोबीचं नाव जरी काढलं तरी नाक मुरडणारे बरेच जण अगदी सहज सापडतील। चला तर मग सुरुवात करूया। सर्वात आधी मी कोबी ह्या पद्धतीने चिरून पाण्यामध्ये घालून घेतलेला आहे। स्वच्छ धुवून घेणार आहोत आपण। हिरवी मिरची आणि कोथिंबीर घेतलेली आहे। अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ भिजत ठेवली होती 6 ते 7 तास, ती देखील आहे। तर सर्वात आधी काय करायचं, कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये जिरे मोहरी घालायची। जिरे मोहरी अगदी मस्त फुलू द्यायची। जिरे मोहरी छान फुलली की मग आपण पुढची प्रोसेस करणार आहोत। तर जिरे मोहरी फुलल्याशिवाय पुढची प्रोसेस नाही करायची। फोडणी अगदी मस्त बसली पाहिजे कुठलीही भाजी किंवा कुठलाही पदार्थ करताना। आता याच्यामध्ये आपण घालून घेतलेली आहे थोडीशी हळद। गॅसची फ्लेम कमीच ठेवलेली आहे। आता बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकलेली आहे। तुम्हाला कितपत तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता। 10-12 कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत। आणि आता बारीक चिरलेला जो कोबी आहे तो आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत। तर मी अशा उभ्या शेपमध्ये कापलेला आहे, तुम्ही बारीक चिरून देखील घेऊ शकता। तर कोबी याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। आणि आता जी डाळ आपण भिजवून घेतलेली आहे ती डाळ देखील ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे। तर मी हरभऱ्याची डाळ घातलेली आहे, ह्याच्यामुळे चव खूप छान येते। मोस्टली मुगाची डाळ देखील वापरतात, बट हरभऱ्याची डाळ तुम्ही घालून एकदा ही भाजी नक्की बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। आता हरभऱ्याची डाळ घातल्याच्या नंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि हे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर मैत्रिणींनो, आता मुलांचे स्कूल चालू झालेले आहेत, तर रोज टिफिनला भाजी पोळी द्यायची असते आपल्याला। मग काय भाजी द्यायची की ज्यामुळे मुलं टिफिन पूर्ण संपवून येतील, हा एक खूप मोठा प्रश्न असतो। तर त्याच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे। मुलांच्या टिफिनसाठी रोज काय भाजी द्यायची आणि कशी बनवायची त्याचे व्हिडिओ मी आता तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आता हे सगळं साहित्य अगदी मस्त मिक्स करून घ्यायचं आहे। तर ह्या पद्धतीने तुम्ही पत्ताकोबीची भाजी नक्की बनवून बघा, तुम्हाला तुमच्या घरातल्या सगळ्यांनाच नक्की आवडेल। आता झाकण ठेवून याची वाफ काढून घ्यायची आहे। आणि साधारणपणे मी एक मोठा अर्धा टोमॅटो घेतलेला आहे। छोटा असेल तर तुम्ही 1 टोमॅटो घेऊ शकता, तो बारीक चिरून घ्यायचा आहे। आणि भाजी अर्धी शिजली की मग ह्याच्यामध्ये हा बारीक चिरलेला टोमॅटो आपल्याला ॲड करायचा आहे। तर आता टोमॅटो आपण भाजीमध्ये टाकून घेणार आहोत। आणि याच्यामध्ये आपण पाण्याचा वापर कुठेही केलेला नाही, अगदी वाफेवर बनवलेली भाजी आहे। तर आता हा टोमॅटो आपण याच्यामध्ये ॲड करून घेतलेला आहे। ह्या पद्धतीने आता हे सगळं व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि याच्यावर झाकण ठेवून एक 5 ते 7 मिनिटभर याची छान वाफ काढून घ्यायची आहे। तर ह्या पद्धतीने आपण ही भाजी बनवून घेतोय। तुम्ही नक्की ट्राय करा, कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। तर आता 5 ते 7 मिनिटांनंतर झाकण काढलेलं आहे आणि आपली भाजी तयार आहे। याला मस्त वाफ आलेली आहे। एकदा डाळ शिजली आहे की नाही ते फक्त चेक करून बघायचं। मी चेक केलेलं आहे, डाळ मस्त शिजलेली आहे। आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। अतिशय साधी, सोपी आणि सुटसुटीत भाजी आहे। कोथिंबीर घातल्याच्या नंतर हे सगळं एकदा मस्त मिक्स करून घ्यायचं। तर मुलांच्या टिफिनसाठी किंवा अगदी घरात खायला देखील ही भाजी मस्त लागते। तर ह्या पद्धतीने भाजी बनवून तयार झालेली आहे। तर भाजी कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका। तुमचे काही सजेशन असतील ते देखील तुम्ही मला सांगू शकता। तर रेसिपी नक्की ट्राय करा। भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना खूप 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 धन्यवाद।